युद्धामुळे जळगाव जिल्ह्यातून आखाती देशात होणारी केळीची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे। केळी निर्यात बंद झाल्याने त्याचा परिणाम केळीच्या किमतीवर झालाय। युद्ध सुरू होण्यापूर्वी केळीचे असलेले 2200 ते 2500 रुपये प्रति क्विंटलचे दर आज 1300 ते 1500 रुपये इतके खाली आल्याने त्याचा मोठा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागलाय। जळगाव जिल्ह्यातून दुबई, इराण, इराक, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया, कतार या देशात केळीची मोठी निर्यात होत होती। आता निर्यात पूर्णपणे बंद असल्याने निर्यातीवर अवलंबून असलेल्या ट्रक चालक, मालक, मजूर, शेतकरी, व्यापारी या सगळ्यांवर त्याचा मोठा परिणाम दिसू लागलाय। अशा केळ्या 900 ते 1000 रुपये विकले जात आहे। तर याचा खूप मोठा फटका आता केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे। आपण निर्यात ही फक्त आखाती देशांमध्ये करतो, तर आपण आता आखाती देश सोडून रशिया किंवा इतर देशांमध्ये केळी कशी जाईल यासाठी आता प्रयत्नशील असायला पाहिजे। कारण एका देशावर डिपेंड राहून आता यापुढे भागणार नाही आहे। तरी सध्या जर युद्ध थांबलं तर केळीला परत मागणी सुरू होईल आणि निश्चितच भावांमध्ये सुधारणा आहे। नाही, युद्धामुळे तर खूप नुकसान झालेलं आहे। कारण युद्धाच्या आधी जर म्हटलं तर 2300-2500 पर्यंत भाव होता आणि आता 1200-1300 रुपये प्रमाणे भाव मागताय। आम्हाला ते काही परवडत नाही आहे आणि या कमी भावामुळे आमच्या म्हणजे शेती करणे आम्हाला काही कोणत्याच गोष्टी परवडेबल नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।